हालेलुया. म्हणून देह स्वभावाचं ऐकायचं नाही तर आपल्याला आत्म्याचं ऐकायचं आहे. आत्मा काय म्हणतो मंडळाला? ज्याला कान आहेत त्यांना ऐकू. काय म्हणत आहे? ज्याला कान आहेत त्यांनी ऐको. कारण कानामध्ये काय केलंय? सध्या हेडफोन लावलेला आहे. कानामध्ये काय? कापूस लावलेला. हवा लागते ना, गार हवा. म्हणून देवाचं वचन तुमच्या कानावर असं जातंय आणि रिटर्न येते. सैतानाने तुमचं कान बंद करून ठेवलं. झोप लागली काय? हालेलुया. सैतानाला चांगलं माहिती आहे तुमच्या जीवनात चमत्कार होणार आहे, तुमच्या जीवनात बदल होणार आहे. म्हणून काय करणार तो? देवापासून, वचनापासून लांब घेऊन जाईल. हालेलुया. कारण हा स्वभाव जो आत्मिक स्वभाव आहे हा कोणाच्या विरुद्ध आहे? देवाच्या विरुद्ध आहे. तुम्ही देवाच्या विरुद्ध वागणार का? का स्वभावामध्ये बदल करणार? हा, तिथे लिहिलंय त्या तंबाखूच्या पुडीवर, खाल्ल्यानं कॅन्सर होतो तरी खाता. कुत्र खात नाही त्याला तरी खाता. जनावर खात नाही अशा गोष्टी खातात. का? मस्त सवय लागली. त्याशिवाय काहीच काम होत नाही आमचं, ना सकाळचं ना संध्याकाळचं ना दुपारचं. हालेलुया. हालेलुया. अशी वस्तू खाऊ नये. देवाचे नियम पाळावे. जो पाळत नाही तो कुठे जात आहे? गरम गरम हवेच्या ठिकाणी, जिथे कधीच थंडी वाजत नाही. माहिती? कधीच थंडी वाजत नाही तिथे, सारखी गरम हवा असते तिथे. प्रेज द लॉर्ड. आणि काय म्हणत आहे पुढं? जुना स्वभाव, जुनाट स्वभाव अजूनही गेलेला नाहीये प्रियानो. आणि आज ते आपल्याला घालवायचं आहे, त्यातून बाहेर यायचं आपल्याला. हालेलुया. अजूनही जर तुम्ही पापामध्ये जगत असाल, अजूनही जर आपण देह स्वभावामध्ये जगत असाल तर लक्षात ठेवा प्रियानो, देह स्वभावाच्या सत्तेखाली तुम्ही राहू नये असे देवाची इच्छा आहे. हालेलुया. आता ना टाळ्या वाजवायला जाणार. हालेलुया. सत्ता तुमच्यावर कोणाची आहे? आता सत्ता कोणाची आहे? कोणाची? सरकार कुठलं आहे आपलं? मोदी सरकार, भाजपचं सरकार. सत्ता आहे ना ती फक्त 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. पण खरी सत्ता कोणाची आहे नक्की काय? का अधोलोकाची आहे? अधोलोकामध्ये जागा नाहीये, पण स्वर्गामध्ये जागा आहे. हालेलुया. पण लोक अजूनही अधोलोकाकडे पळतात. तो म्हणतात अरे नको रे, माझा नरक भरलेला आहे, तरी लोक नरकामध्येच पळतात. हालेलुया. दुष्ट वासना, जुना स्वभाव, जुना स्वभावाच्या मागे पळू नका प्रियानो. तर देवाला तुम्ही कधीही संतुष्ट करू शकत नाही जर तुम्ही देह स्वभावाने चालत असाल तर. हालेलुया. हालेलुया. गलतीग्रस्तपत्र 6 वचन 7. आठ पूर्ण नाही झालं ना? 8 पूर्ण नाही झालं ना? वाचा 8. देहाच्या अधीन आहेत. प्रेषित पौल काय म्हणतो माहिती का? देहाला कंट्रोल करतो. मी काय करतो? देहाला कंट्रोल करतो. तुम्ही करू शकता का देहाला कंट्रोल? हा, देहाला कंट्रोल करू शकता का? नाही ब्रदर, असं मला व्यक्ती दाखवा की मी देहाला कंट्रोल करतोय. करू शकते कंट्रोल? प्रेषित पौल म्हणतो की देहाला मी कंट्रोल करतो. कसं करत असेल तो? देवाच्या आत्म्याने. तो
इच्छा आकांक्षा काय करतो? तो मारतो, पोटाला मारतो, पोटाला चिमटा घेतो, इच्छा मारतो. कळलं? देहाला कंट्रोल करणं सगळ्यात अवघड आहे प्रियानो, सगळ्यात अवघड. हालेलुया, हालेलुया. हा, काय म्हणत आहे? जो देहाच्या अधीन आहे त्याला देवाला प्रसन्न करता येत नाही. कधीच प्रसन्न होऊ शकत नाही देवाबरोबर. देव कधीच त्याला प्रसन्न मुख म्हणतो ना, आपण प्रार्थना करतो की सियोनमधून माझ्याकडे मुख प्रसन्न कर, तुझा प्रकाश माझ्यावर पडू दे. कसा? अरे तो देह स्वभावामध्ये जगत आहे, देहाबरोबर चालत आहे. मग तो देवाला कसं तो हे करणार? देवाला सामोरं जायचं आहे तर आपल्याला कसं जावं लागेल? क्लीन होऊन, बरोबर? तरी प्रभू येशू म्हणतो, जर तुझं पाप लाखेपेक्षाही लाल असेल तरी मी काय करेन? ती माझ्या झोपू नको. तिकडे बघा, माझ्याकडे का तिकडे कसं बघताय? इकडे बघा ना माझ्याकडे. हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर? प्रभू येशू असं म्हणला, माझं पाप. म्हणून म्हणतो कान आहेत त्यांना ऐकू. ठीक आहे, तुम्ही तुमच्याबद्दल बोलला, चांगली गोष्ट आहे. लोकांना असं गैरसमजलं की प्रभू येशू असं बोलला काय? हालेलुया. काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त? जरी तुझे पाप, म्हणा माझे पाप जरी लाखेपेक्षा लाल असेल तरी मी माझ्या शाही रक्ताने धुवून पांढरं शुभ्र करीन. बर्फासारखं. बर्फाचा पण कलर कधी कधी काळा होतो, होतो का नाही? बघा मातीत टाका, बर्फ पण काळा दिसतो. हालेलुया. हा, गलती 6:7-8. काय करू नका. इथं तर फसते ना माणूस, इथं तर आडलंय. हसला, फसला. नजरेत तीर मालिक पार गळूनच गेला. बरोबर? काय म्हणतं देवाचं वचन? फसू नका, निंद्याचं कारण बनू नका, निंदाचं कारण बनू नका. हालेलुया, हालेलुया. कोणी तुम्हाला फसवू नये, कोणी तुम्हाला ठकवू नये, त्यासाठी काय करा? काय म्हणत आहे? फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण जे काही तुम्ही पेरता सांगितलं मुलांना पुढे बसवायला. हालेलुया. मनुष्य कुठे ना कुठेतरी चुकत आहे प्रियानो, कुठं कुठेतरी चुका होतात. पण आपण त्या काय करतो? चुकावर काय करतो? पांघरून टाकतो. आज सुधरू, उद्या सुधरू, परत सुधरू, कधी कधी सुधरू. सुधारणं तर लांब, अजून आणि अजून चुका करत जातो प्रियानो. मनुष्य आज चुकतो, असं नाही म्हणत की कोणी चुकत नाही. प्रत्येक मनुष्य चुकतो, पण त्याला पण लिमिट दिले देवानं. हालेलुया. कारण प्रभू म्हणला ना, 7,070 वेळेस पडला तरी काय करेन? हा, क्षमा करेन, माफ करेन, उचलीन. पडला तरी उचलतो परमेश्वर. पण जाणून बुजून पडल्यावर हा, एका श्रीमंत पुरुषाला म्हणला, श्रीमंत तरुणाला म्हणला, काय म्हणला माहितीये? हा, काय म्हणला ब्रदर? माईक द्या त्याच्याकडे, माईक घ्या. काय म्हणला? सगळी धन संपत्ती विक, धन संपत्ती विक, आणि माझ्या मागे, माझ्या मागे. टुरुक टुरुक मिळती 4-5 लाखाचा असेल प्रॉपर्टी तुमची, ती ठेवून तुम्ही देवाकडे येऊ शकत नाही. मी तर म्हणतो माझं सर्व काही देवाचं आहे.
माझी बायको देवाची, माझी मुलं देवाची, मी पण देवाचा. तुम्ही म्हणू शकता का? जर आज काढून घेतलं तर देवानं सगळं काय करणार? देव पारखायला चालू करतो, लक्षात ठेवा. तो पारखणारा परमेश्वर आहे, हृदय तपासणारा परमेश्वर आहे. हिम्मत पाहिजे बोलायला पण, कारण तेवढा बापावर विश्वास पाहिजे. बाप कधीही अन्याय करणार नाही ना अन्यायामध्ये तुम्हाला जगू देईल. हालेलुया. कारण तो कसा आहे? ईर्ष्यवान परमेश्वर. कळलं? जे आहे त्यात समाधानी राहा. त्याच्या मागं पळू नका, नाहीतर हातातला आहे ते पण सुटून जाईल. कळलं का? त्याचा अर्थ कळला तुम्हाला? मनुष्य अजूनही मन भरत नाही प्रियानो, अजूनही मन भरत नाही. हालेलुया. कारण मनुष्याला कितीही दिलं तरी कमी पडतंय. आदामाला आखी ईदन बाग दिली होती, राज्य करण्यासाठी दिलं होतं आदामाला. पण त्याने काय केलं? आपलं कान कोणाला दिलं? त्याच्या पार्टनरला, त्याच्या हवाबाईला. आणि काय केलं? हवाबाई कुठे घेऊन गेली त्याला? मित्र ब्रदर, हवेतच उडवलं त्याला नेऊन. एवढी हवेची पॉवर आहे माहिती. बस म्हणले की बसायला पाहिजे, उठ म्हणले की उठायला पाहिजे, खा म्हणले की खायलाच पाहिजे, आता उद्यापासून जेवण नाही देणार. आहे की ना हवेची पॉवर. देवानं हवेला मनुष्याच्या फासलीपासून बनवलेला आहे. कशापासून? फासळी नाजूक आहे का नाही? पण 6 फुटाचा 7 फुटाचा एका झटक्याला वाकं होती. किती फासळीमध्ये पॉवर आहे. हा, आहे की नाही? आहे की नाही? जर तुम्ही फासळी बरोबर व्यवस्थित राहाल तर कुठे टोचणार नाहीये. पण जर टोचली अख्ख्या बॉडीचं पूर्ण वाट लावून टाकते. हालेलुया. हालेलुया. का म्हणत आहे? माणूस जे पेरतो त्याचेच त्याला पीक मिळते. शेंगदाणा पेरला तर काय येईल? भुईमुगच येईल. काळा वाटाणा पेरला तर पांढरा वाटाणा येईल का? कसला येईल? काळाच येईल. बरोबर. पेरणी महत्वाचे प्रियानो. हालेलुया. काळा वाटाणा पण आहे ना? आहे की नाही? काळा वाटाणा बरोबर आहे की नाही? त्याला सांग काळा वाटाणा आहे का नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा 8. हा, मी आणि माझं घरानं बाकी सगळं काय लावून देह स्वभावासाठी पेरतो, त्याला देह स्वभावाचे नाशाचे पीक उत्पन्न होईल. घरासाठीच कमव 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 कमव, एवढं कमव की सगळा नाश होऊन जाईल. पण जर तो आत्म्याने कमवशील थोडा पण नाश होणार नाहीये प्रियानो. आज बघा देवाचे मंदिर आहे, पवित्र मंदिर आहे, किती लोक आज बसल्यात बघा. ठीक आहे, जे आजार आहेत ते गोष्टी वेगळे. पोटाच्या माग पळणारी लोक कशासाठी जगतोय? पोटासाठी, घरच्यासाठी. देवाचं राज्य खाण्यापिण्यामध्ये नाहीये. कधी पण लक्षात ठेवा. त्यावेळेस तुम्ही उभा राहाल ना देवासाठी, देवाच्या समोर जायला न्यायाच्या वेळेस, देव म्हणून तू पोटासाठी पळत होता ना, आता पळला मग पोटासाठीच. नरकामध्ये भरपूर किडे आहेत खायला. तुझं पोट जे का असेल ते छोटस जेवढं पोट असेल ते. हालेलुया. कारण देह स्वभावाने कमवलेली संपत्ती ही नाश होती, लक्षात ठेवा. पण जो आत्म्याने कमवतो त्या संपत्तीचा कधीही नाश होत नाही, ना कुजत नाही, ना त्याला वाळवी लागत नाही. कुठली संपत्ती आहे?
अशी कुठली संपत्ती आहे? नाही माहिती. जोरात टाळू जो आपण. आत्म्याच्या संपत्तीचा कधी नाश होत नाही प्रियानो, जर ती आत्म्याने कमवली तर. हालेलुया. काय म्हणते पुढं? आत्म्यासाठी पेरतो, पोटासाठी नाही, जगासाठी नाही, परिवारासाठी नाही, पण जो आत्म्याने पेरतो तो आत्म्यातून आत्मिक जीवन प्राप्त करतो. वाव, हालेलुया. काय करत आहे? आत्मिक जीवन हे त्याचं पीक आहे. हालेलुया. ज्याच तुम्ही ते येताय, ज्याच बसताय, देवाचं वचन ऐकताय, कधी व्यर्थ जाणार नाही. हालेलुया. ज्यावेळेस न्यायाची वेळ येईल त्यावेळेस देव म्हणाल, ही तुझी मंडळी होती, हा तुझा सेवक होता, तू बसून काय काड्या करत होता, तू काय करत होती, काय बोलत होती, सगळं पिक्चर दाखवणार देव त्यावेळेस. हालेलुया. कारण तुम्ही लहान नाही, तुमचे दात तुटलेले आहेत, दुधाचे मजबूत दात दिले देवानं तुम्हाला. चावून खाणे काही पचतंय तुम्हाला, काही खावा, हाडकं खावा, सगळं पचतंय. पचणारे असे दात दिलेत तुम्हाला प्रियानो. लहान मुलाला दिलं तर ते चावणार नाहीये, कारण तुम्ही दूध तुटलेल्या बाळासारखे वागू नका. वागायला पाहिजे का? दूध तुटलेल्या बाळासारखं नाही वागायचं. मग नाही का म्हणताय? म्हणून म्हणतो ज्याला कान आहेत त्यानं ऐकव. परत रिपीट करतो का? घरी जाऊन ऐका काय बोललो मी. तुम्ही दूध तुटलेल्या बाळासारखे वागू नका. कसं वागायला पाहिजे मग? आले ब्रदर. दूध तुटलेल्या बाळासारखे वागू नका म्हणजे काय? म्हणजे अजूनही तुम्ही बाटली पिता का? बिटको माहिती आहे का? बिटको कोणाला माहिती आहे? बिटको तुम्ही नाही पिले? हा, टोना होता. देवाला धन्यवाद. टोना खाऊन उभं राहिले. वा वा वा, लहान गोष्ट, चांगली गोष्ट आहे. म्हणून तर आपल्याला सार्वकालिक जीवन सध्या मिळण्यासाठी कठीण झाले प्रियानो. कारण आपण चालत नाहीये, आपण देहाचं ऐकतो, आत्म्याचं ऐकत नाहीये. हालेलुया. कारण पेरणी करतो पण कशी कशी? द्यायचं म्हणून द्यायचं, घ्यायचं म्हणून घ्यायचं, जायचं म्हणून जायचं, बोलायचं म्हणून बोलायचं. तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या शेजारी कोण नाते, कोण राहतंय हे देखील तुम्हाला माहित नाही अजूनही. हालेलुया. नाव देखील माहित नाहीत का? तुम्ही आणि तुमचं घर एवढंच माहिती आहे तुम्हाला. कुणाचंही काही आपल्याला देणं घेणं नाहीये. कोणाचं देणं घेणं नाही? देवाचं देणं घेणं नाही. हा, कोणाचं देणं घेणं? सिस्टर, तोंड दिलंय. देव म्हणतो जर तोंड उघडशील तर मी चांगल्या पदार्थाने भरेन. हा, म्हणजे आपलं तोंड उघडायला पण येत नाही सध्या. एवढी परिस्थिती बेकार झाली आपली. Praise the Lord. याकोब 4:4.
भयंकर काळ येत आहे प्रियानो, लक्षात ठेवा. तो चालू झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे, नीट लक्ष द्या. दुष्काळ पडणार आहे. कशाचा? कशाचा दुष्काळ? कशाचा पडणार आहे? खायला पाहायला भरपूर मिळेल, तुम्हाला भरपूर मिळेल, हे नाही मिळणार. कारण चर्चेच बंद झाले, पास्टर चर्चमध्ये नाही आले तर तुम्हाला वचन सांगणार कोण? सैतानाला सर्व काही बंद करायचं प्रियानो, लक्षात ठेवा. कारण प्रभू येशूचं येणं जवळ आलेलं आहे. म्हणून तर सांगतो बायबल वाचा. उत्पत्तीमध्ये नाही हुडकायचं आहे. छोटा अध्याय, छोटा पुस्तक आहे याकोबाचं, त्याला पण आपण हुडकतो का? ह्याच्यावरूनच कळतं आपण देवापाशी किती प्रेम करतो देवावर. कारण पहिलं प्रेम विसरून गेलं आहे आपण देवावर. पहिली प्रीती निघून गेली. हा, आता नवऱ्याची, कामाची, मुलाची प्रीती घुसली. हालेलुया. हा, काय म्हणत आहे ब्रदर? अहो अविश्वासू लोकांनो, काय म्हणत आहे? अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. काय? परत एकदा या, मागे या, रिवर्स. जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. कोणाकोणाचे किती मित्र आहेत सांगा बरं जरा, हातवर करा. कोणाचे किती मित्र आहेत? तुझे किती मित्र आहेत? हातवर करतोय. 3. व्हेरी नाईस, गुड. तुझे? बापापेक्षा मोठा निघाला असतो. 5. तुमचे? मैत्रिणी असतील ना, आहे का नाही? किती आहेत? देवाचं वचन का सांगतंय, नीट ऐका. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. ज्याला जास्त मित्र आहेत ना, नीट लक्ष द्या, ज्याला जास्त मित्र आहेत ना, तो देवाचा कधीच होऊ शकत नाही. मित्रासाठीच जगतो, जीवनच अख्खं मित्रासाठी दिले त्यानं. पण असा एक मित्र आहे की त्यानं आपलं जीवन अख्ख्या जगासाठी दिलेलं आहे. हालेलुया. तर जगाबरोबर मैत्री केली, पण त्यांच्यासारखं न वागता स्वर्गीय आत्म्याच्या द्वारे, स्वर्गीय सामर्थ्याच्या द्वारे त्यांच्या बरोबर राहिला. आणि काय केलं? त्यांना ज्ञान प्रकट करून दिलं, जगण्याची आशा दिली. जीने का उमेद उनके ऊपर रख दिया. आशा तुटली, काय करू, जगायचं नाही आता. इकडून तिकडून आजार लागलाय, हो, टेन्शन लय आलंय, जगायचं नाही. मग जाऊ. जर देवावर आशा नाहीये तर मरायचं. जो कोणी देवावर आशा ठेवतो तो कधी निराश होणार, मरणार, मेला तरी जगे. वाव. काय माहितीये का, एकदा एका सभेला गेलो होतो मी. नीट ऐका. तो जो वक्ता होता ना, लय उड्या मारून तो सांगायचा, बोलायचा लोकांना. नीट ऐका. उड्या मारायचा म्हणून का? तो का उड्या मारत होता माहितीये? लोक झोपू नये म्हणून. बरोबर. आणि ब्रदर लक्ष द्या, लोक झोपू नये म्हणून तो उड्या मारायचा. आणि उड्या मारत ते लोक हसायचे. म्हणजे लोकांना हसवण्यासाठी पण उड्या माराव्या लागतात. समोरचा वक्ता असतो ना, त्याला बिचारा वाळून गेला ओरडून. दाढी वाढली बघा, ते वाळून गेले. पास्टरला काय कमी होत नाही, आहे थोडासा पास्टर. हालेलुया. तरी तुम्हाला फरक पडत नाही. ती वाजवून हात दुखत असतील बिचाराचे. कुठे गेला बघा, तरी तुम्हाला फरक पडत नाही. वर्शिप करून वाळून चाललंय.
तरी देखील तुम्हाला फरक पडत, कारण तुमचा स्वभाव हा आत्म्यामधून नाहीये, देह स्वभावामधून आहे. जे देहात आहेत ते आनंदाने गाऊन नाचून गाऊन आराधना करतात. पण आपण विचार वाळून चाललोय वरडून वरडून, कोणालाच फरक पडत नाहीये. कारण तो देवाला इथं बोलवत आहे तुमच्यासाठी. तुम्हाला फरकच पडत नाही. कधी फरक पडला का? हालेलुया. फरक पडत ना आपल्याला, कोणी किती ओरडत असला तरी बसला तरी. का? कारण आपला स्वभाव कसा आहे, जग एक गोष्टीमध्ये अडकलेला, जगामध्ये फिरत असलेला, हिंडून फिरून येणाऱ्या कुणासारखा आहे स्वभाव? त्या अंकल सारखा. हालेलुया. माईक द्या तिला पण. हालेलुया. हिंडून फिरून येणार अंकल सारखा स्वभाव बनवू नका. हालेलुया. का म्हणत आहे? अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कळत नाही तुम्हाला? पास्टर मित्र कुणा मला एक पण मित्र नाही, एक पण मित्र नाही, चुकून पण नाही मित्र. मग फेसबुक फ्रेंड उत्पन्न झाला, इंस्टाग्राम फ्रेंड उत्पन्न झाला, मैत्री मित्र सगळे मिळाले. कुठून? मोबाईल मधून, नेट मधून. अरे ज्याला मोबाईल कळत नव्हता ती पण असं करते, बघत बसते. हालेलुया. कुठून आलं? कारण तुमचा स्वभाव अजूनही बदललेला नाही, तुमचा आत्मा अजूनही तारला गेलेला नाही. हालेलुया. हा. अहो अविश्वासू लोकांनो, अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. बघा, नीट लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. इकडे माझ्याकडे बघा. इकडे जर तुम्हाला देवापासून लांब जायचंय, नीट ऐका, तो मनुष्य काय करतो माहिती का? एकटा बसतो कोपऱ्यात. कारण जो कोपऱ्यात बसतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करू पाहतो, बायबल सांगते. इकडे लक्ष द्या. काय म्हणत आहे? जो कोणी एकटा बसतो तो देवाची इच्छा नाही, स्वतःची इच्छा. हालेलुया. हालेलुया. कारण तो देवाचा वैरी असं बायबल सांगते. आपण देवाचा वैरी बनायचं का? देव दसकडा सगळं उपटून टाकल, दसकडासारखं. दसकड म्हणजे काय माहितीये का? तण माहितीये का? तण ज्वारीतलं, म्हणजे पिकातलं तण, जांभळ. हालेलुया. देव म्हणतो दसकडासारखं उपटून टाकेन. आणि कुठे टाकेन? त्या अग्नी सरोवरामध्ये. का? नाश होण्यासाठी. हालेलुया. देवाचं वैर कधीही करू नये. तर पडळकरने घेतलं ना वैर, देव त्याला नाही सोडणार, कधीच नाही. 3 मंथ, 3 मंथ. लक्षात ठेवा, स्वतःहून रिझल्ट तुमच्या कानावर येईल. बदला लेलवाला मेरा खुदा आहे. लक्षात ठेवा, तो बदला घेतो, तो सोडत नाहीये. त्यानं वादळ उभा केले ना, देव त्याच्या जीवनात समुद्रासारखं वादळ निर्माण करेल. त्याला जगो का मरो, मरत असताना तरी पण त्याला देव मरू देणार नाही. खिपतून खिपतून मरल तो. लक्षात ठेवा, नाही तर देव त्याचं परिवर्तन करल. ज्या येशूला नाव ठेवलं, ज्या येशूच्या लोकांना मारलं, तो कोण? कोण होता? काय माहिती पास्टर, कधीच ऐकल्यासारखं वाटतंय आम्ही. शौल होता, शौल. शौलाचं देवानं काय केलं? पाऊल बनवला. अरे
त्या जिवंत देवाशी टक्कर घेणारा माणूस तो सोडेल का हो? देव कधीच सोडणार नाही. म्हणून प्रत्येक प्रार्थना स्थळ जिथं आहेत तिथं त्याच्यासाठी प्रार्थना केली जाते. प्रभू एक तर त्याला मारून टाक, नाही तर त्याला बदलून टाक. तर देवाला चॅलेंज केलं माहितीये, देवाला चॅलेंज केलं, जर तू येशू असेल, तू खरा देव असेल, तर माझी आमदारकी रद्द करून दाखव. तो बाप आहे. जर त्याने विचार केला ना, विधानसभेमध्ये भूकंप पाडेल, सगळेच आतमध्ये टाकले, जेवढे विरोध उभारले तेवढे. नीव हिला दे का खुदा? माहितीये का हिलवायचं? माहितीये त्याला कसं कुठं मारायचं? कळणार नाहीये. ही फक्त वेदी हल्ली माझी. पण जर तुम्ही गुडघे टेकले ना, संपून जाईल. लक्षात ठेवा, नाद करायचा नाही देवाचा. आम्ही आमच्या देवासाठी म्हणतो, प्रभू तुझ्यासाठी काय पण, काय कधी पण, कधी पण, असं पण, तसं पण, काय पण. हा आमचा परमेश्वर आहे, जोड लढणारा. कारण तो म्हणतो तुझी लढाई नाहीये, माझी लढाई. तर मला चितावलेलं आहे. आणि त्या टिल्लू दावीदाला एवढा मोठा राक्षस काय केला, भिडला. पण दावीद घाबरला का? कितीतरी दावीद उभा केले देवानं, माहितीये का? डायरेक्ट त्याच्या नावानं बॉम्ब मारतात डायरेक्ट. आज देवाचे सेवक प्रत्येक जण त्याच्या खिलाफ उठला. प्रत्येक ज्याला बोलतात ते पण उठलेलं आहे. विधर्मी पण त्याच्या विरुद्ध उठल्यात. कारण देव त्यांच्या मधीच भांडण लावून टाकणार आहे. लक्षात ठेवा, असंच होणार, असंच होणार. आणि शेवटी त्याला माघारी घ्यावं लागेल, त्याला माघारी घ्यावं लागेल. का त्यानं लय मोठी चुकी केली प्रियानो. लक्षात ठेवा, त्यानं विचार केला की त्याच्या पदासाठी. लक्षात ठेवा, जगाचा मंत्री, जगाचा शानाधीश परमेश्वर, त्याला कुठली गोष्ट अशी आहे की तो करू शकत नाही. हालेलुया. चांगले चांगले गेले हो, चांगले चांगले. हे काही नाही, कोणसा खेत का मुली, चांगले चांगले गेले, चांगले चांगले गेले. मुळासकट उपटून काढलं परमेश्वराने. तुम्हाला माहितीये का देवाची सेवक का ग बसतात? माहितीये कशामुळे ग बसतात देवाची सेवक? कोणासाठी ग बसतात? कारण सगळं सोडलंय त्यांनी. एक जीत पिक्चर माहितीये का तुम्हाला? जीत कोणाला माहितीये? पिक्चर कोणाला माहितीये? हत्यार छोड़ा है, हत्यार चलाना भुला नाहीये. देवानं सोडून ठेवलंय, देवानं बदललंय त्याला आणि हे हत्यार दिलंय. कळलं? मला सांगा, असा देवाचा दास एक पण धुतलेला तांदळासारखा नाहीये, एक पण कोरा आणि चांगला आहे, एक पण नाहीये. सगळे एकतर तडीपार आहेत, गुंडे आहेत, ज्यांनी गाजवलेलं आहे. अशी लोक देवाचा सेवक म्हणून आलेत. त्यांना गोष्ट अशक्य आहे का कुठल्या देवाला? हा, जर एका दासाच्या मनात कार्य केलं रात्रीच, त्याला ये संपूर्ण कधी पण मारून येईल, कळणार नाहीये. हा, लक्षात ठेवा. म्हणून देवाच्या नादी लागायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. ते लागले, त्याने चुकी केलेली आहे. हालेलुया. हा, देवाचा वैरी झालेला आहे प्रिय. लक्षात ठेवा. आणि तो त्याच्या वैराचा सपाट करतो परमेश्वर. कारण तो कोणाचा शत्रू झालाय? बुबळाला हात लावलाय, बुबळाला सायरट करतो. पण काय भाषा राव, सायरट. सायरट पिक्चर कोणी काढला माहितीये का? कोणी काढला ब्रदर? मंजुळे. मंजुळे. मंजुळे कुठल्या जातीचा आहे? हाडका खाणार आहे तो. त्याला माहिती आहे कसं करायचं, कुठं तोडायचं आणि कुठं दाबायचं. कुठला का असं, आपल्याला काय करायचं त्या जाती सोडा. पण
त्याला माहिती आहे, त्याला चावून खायचं माहिती आहे. प्रेम लक्षात ठेवा. कळलं? सैराट बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. प्रेम ते पिक्चर आहे, पिक्चर मध्ये चालतंय. समोर करा बरं असं, देव सोडेल का बघा. देवाच्या बुबळ्याला हात लावलाय त्याला, देव त्याला नाही सोडणार. अख्खी पिढी संपून टाकल, अख्खी बुड संपून टाकल, बुड. बुड माहिती का तुम्हाला? पडळ कर, संपून जाईल पूर्ण अख्खी पिढी. लक्षात ठेवा. त्यानं लय मोठी चुकी केली प्रियानो. लक्षात ठेवा. देवाला चितवून त्यानं लय मोठी चुकी केली. नीतिसूत्र 14 अध्याय 12 वचन. हा मार्ग दिसतोय, धड धोपट मार्ग दिसला तुम्हाला सरळ. त्याला पण आता सरळ मार्ग दिसलाय. कोणाला? हा, पण त्याचा अंत काय पुढे बघा. हा कळलं? त्याला वाटलं सरळ मार्ग आहे, बोलून चुकला. देवाचं वचन काय सांगतं माहितीये का? त्याच्या पुढे काय वाचा जरा ब्रदर, ह्याला समजा नाही. हा सापडलं का नाही? वाचा. नीतिसूत्र याचा 14 अध्याय वचन 12. मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो. सरळ मार्ग दिसला, सरळ. त्याला वाटलं आता माझं कोणच काय करणार नाही, आणि तो त्या गुरुमीमध्ये, त्या घमंडमध्ये चालत आहे. चालतो, त्याला घमंडी आहे. पदाचा माज आहे, सत्याचा माज आहे. हा काय म्हणत आहे? मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो. सरळ मार्ग दिसला त्याला, सरळ मार्ग दिसला. त्याला वाटतं माझं कोणी काय करणार नाही, कारण माझ्यावर हात आहे. हा पण त्याच्या शेवटास मृत्यू फुटतात. त्याचा पुतळा पण कोण उभा करणार नाही. कळलं का? त्याला ना नामनिशाण मिटून टाकल परमेश्वर. कारण चांगली कर्मे कराल तर चांगलंच होईल, पण जर वाईट कराल तर तो देव कधी सोडणार नाही. वाईटाचं फळ वाईटच आहे. हालेलुया, हालेलुया. का देवाच्या सहसामध्ये राहणारे लोक, रात्रंदिवस त्याच्याबरोबर राहणारे लोक, रडून रडून प्रार्थना करणारी, जगासाठी, त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या राज्यासाठी करणारी लोक, त्यांच्या प्रार्थनेमुळे जर तू निवडून येत असेल तर त्यांच्या प्रार्थनेत तू पडशील. पण लक्षात ठेव, देव सोडत नाहीये, कदापि नाही सोडणार. हालेलुया. तर धार्मिकाला खवळलेला आहे, देवावर विश्वास ठेवणाऱ्याला खवळलेला आहे. हालेलुया. फिलिप्पी 3:18-19. उत्पत्तीमध्ये बघा, 28 नाही, 18-19. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले पुष्कळ वेळा. पास्टर दमला, देवाचे सेवक दमले सांगून सांगून. मंडळीमध्ये ओरडून ओरडून सांगितलंय. काय सांगितलंय? रडून पण सांगितलं, तुमच्यासाठी रडलंय पण. हा, कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. एक वैरी उभा राहिलाय, देव त्याला संपवून टाकणार. देवाच्या खिलाफ कितीतरी आले, देवानं सगळं संपवून टाकले. बघा, देवाच्या विरुद्ध उठणारे कोणाचंही नाव गाजलं जात नाही. गाजले का? हा, गाजले, गाजले ना. हिटलरचं नाव गाजले ना, गाजलं का नाही? हिटलरची एक पण पायदाशी नाहीये. हिटलरची माहिती आहे का? पायदाशी हिटलरची सगळे संपून टाकले देवानं. महिला सोडेल का? अजिबात नाही. हा, का म्हणत आहे?
पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत. थांबा. जो कोणी चालतो, चांगल्या प्रकारे चालतो, वचनाला धरून चालतो, देवाला भिवून चालतो, अशा लोक ख्रिस्ताच्या मार्गामध्ये चालतात. असे लोक खरोखरच ते काय आहेत? ख्रिस्ताचे मित्र आहेत, शत्रू नाहीत. ख्रिस्त त्यांचा मित्र आहे. पण जे देवाच्या विरुद्ध चालतात, देव त्यांचा वैरी आहे. पुढं 19. नाश हा त्यांचा शेवट. नाश शेवट आहे, ठरलेला आहे. जर समुद्राला कवळलं तर समुद्र ठेवल का? बुडवून टाकल का? नाही, तळाच घेऊन जाईल समुद्र. तर माझा बाप तर समुद्राला शांत करणारा परमेश्वर आहे. आता लाटा आल्यात, येऊ द्या लाटा, पण त्या लाटाला पण शांत करणारा परमेश्वर आहे. पोट हे त्यांचे दैवत. पोटासाठी जगू नका, देवासाठी जगा. पोट बरोबर भरलं जाईल. वेळेत जेवा. बघा, तुम्ही जर वेळेत नाही जेवलं ना, तुम्हाला त्रास होतो. माहिती आहे? कोणाकोणाला वेळेत जेवल्यानंतर त्रास होतो? वेळेत नाही जेवल्यामुळे त्रास होतो. हात हात कुठे गेले? 1 2 3 4 5. वाचा जरा देवाचं वचन परत एकदा ब्रदर. पोट हे त्यांचं दैवत आणि निर्लज्जापणा हे त्यांचे भूषण आहे. निर्लज्ज सदा सुखम म्हणतात ना. हालेलुया, हालेलुया. काय मत आहे का? मी काय सांगितलं? पोटासाठी जगू नका, देवासाठी जगा. सदैव पोट भरल तुमचं. मी हॉस्टेलला होतो. या अभिषेक एवढा असेल, त्याच्यापेक्षा थोडा मोठा असेल. हॉस्टेलला होतो त्यावेळेस किल्लारीमध्ये भूकंप झाला. कुणाकुणा आठवतं किल्लारीचा भूकंप? त्यावेळेस अभिषेक एवढा असेल किंवा आशिष एवढा असेल, मी अंदाजे. नीट ऐका. ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस आम्हा लोकांना आमच्या गावामध्ये, म्हणजे जिथे आम्ही हॉस्टेलला होतो, त्यावेळेस आम्हाला तिथं कोणाचं तरी लग्न होतं गावामध्ये, आणि त्या लग्नातलं जेवण आम्हाला आणून दिलं होतं. नीट ऐका. दररोज बेसन भाकर खाऊन खाऊन वैताग आला होता आम्हाला. नीट लक्ष द्या. पण त्या दिवशी लग्नाचं जेवण होतं आणि किल्लारीला भूकंप झाला. ते मला अजूनही आठवते प्रियानो. आम्ही एवढं जेवलो आम्ही. पोट भरून जेवलो का? फुकटच होतं ना. रात्रीच भूकंप झाला ना, टेबलवरून खालीच रप करणं खाली पडलो मी. समजलं लोकांना की लोक मेले, पण देवानं आम्हाला वाचवलं. का? पोटासाठी. म्हणलं आता का महाराज काय काय बायकांनी तर ते बेलनं पळपुट सगळं चुलीत घातलं 2012 मध्ये. जग बोलणार आहे. माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे ना 2012? कोणा अनुभवलं आहे 2012? नाही ना? कोणा माहिती आहे? अनिवृत्त तुम्हाला माहिती आहे 2012? लावले होते ना. जग बुडणार आहे. खाली काहीच ठेवायला नको, सगळं विकून खाऊन पिऊन मोकळं. आता मेले तरी चालेल, पण महागा आशा नको. अशी लोक जीवन जगले 2012 मध्ये. माहिती तुम्हाला? तुम्ही जगले का? आलाच नव्हता तुमच्याकडे 2012. हालेलुया. पोट हाच आमचा देव. वास्तविक त्यांना लाज वाटावी त्याचाच ते अभिमान बाळगतात, आणि त्याचे सर्व विचार पृथ्वीवरील व जीवनाविषयीचे आहेत. स्वतःच्या देवाशी आहेत का?
नाहीये. देवासाठी जगणं गरजेचं आहे का नाही? हा, कोणाकोणा जगायचे देवासाठी? उठून उभा राहा. ज्यांना देवासाठी जगायचे त्यांनी उठून उभा राहा, आणि ज्यांना स्वतःसाठी जगायचे त्यांनी बसून घ्या. ज्यांना स्वतःसाठी जगायचे त्याने बसून घ्या. माझ काही नाही रे देवा, तुझंच रे सर्व काही. हा, घ्या ब्रदर, या जरा पुढं. हे गाणं नीट ऐका, त्याला समजल. हा, माझ काही नाही रे देवा, तुझंच रे सार. माझ काही नाही रे देवा, तुझंच रे सार. या सृष्टी सौंदर्याचा रे केवळ तू एक राखणदार. माझ काही नाही रे देवा, तुझंच हे सार. सर्व काही. कोण लक्ष, माझ्याकडे लक्ष नाही का? लक्ष द्या ना माझ्याकडे, माझ्याकडे लक्ष द्या. हा ब्रदर म्हणा, इकडे तर जाऊ दे. लाईव्ह आलेत का? कोण आहे? लाईव्ह साठी प्रार्थना करूया, नंतर गालो म्हणूया आपण. डोळे बंद करा सर्वजण. प्रभू, तुला धन्यवाद देतो माझे राजा. हे देशाचे पंतप्रधान, देशाचे मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ता, प्रभू मी तुझ्या हातात सोपवतो माझ्या राजा. प्रत्येकाचं तोंड येशूच्या नावामध्ये बंद कर. प्रत्येकाचा ताबा तू घे आणि प्रत्येकाला पवित्र परमेश्वरा तुझ्या राज्यासाठी उभा कर माझ्या राजा. प्रभू, तुझ्या राज्यासाठी त्याला अडखळण करू नको प्रभू, अडखळण होऊ देऊ नको माझ्या राज्यात. कारण प्रभू तुझं येणं जवळ आलेलं माझ्या पिता लॉर्ड. देवा तू दया कर, ब्लेस कर माझ्या पिता लॉर्ड. जे कोणी आजार आहेत, जे कोणी रोग आहेत प्रभू, त्यांना तू बरं कर माझ्या राजा. आशीर्वादित कर, ब्लेस कर, आणि हो दे तुझ्या नावाचा गौरव. प्रभू, आमच्या एरियाचे आमदार मी तुझ्या हातात देत आहे पिता लॉर्ड. त्यांना ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य भर प्रभू येशू. तुझ्या राज्यासाठी त्यांचा उपयोग करून घे पिता लॉर्ड, आणि हो दे तुझ्या नावाचा गौरव माझ्या राजा. तू ब्लेस कर, आशीर्वादित कर पिता लॉर्ड. आणि प्रभू, हे मंदिर मी तुझ्या पवित्र रक्ताच्या कवर मध्ये घेत आहे माझ्या राजा. कुठलाही दुष्टाचे नजर याच्यावर पडू देऊ नको प्रभू, आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव पित्या. दयाकली उपकार मानतो, प्रार्थना केवळ तुझ्या आणि तुझ्या पवित्र मागतो पिता लॉर्ड. आमेन, आमेन, आमेन. हा.